दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत आणि गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय रुपेश याला. फलंदाज रत्नराज आणि अनिश, एक उजव्या हाताचा फलंदाज एक डाव्या हाताचा फलंदाज, असे दोन फलंदाज इथून मात्र सज्ज आहेत फलंदाजी करण्याकरता. तर सामन्याला सुरुवात करायची पंच अतिरिक्त वेळ घेऊ नका, कारण की वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:31 झालेली आहेत. आणि अगदीच जर आपण विचार केला तर अजूनही आजच्या शेड्यूलमधील आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्या आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. संघाचा संघनायक रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. निलेश मराडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. त्याचप्रमाणे पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिड ऑन आहे, एक मिड ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रेंजमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सर टायमर लावा. एक काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आहे. असं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि सामन्याला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय आणि टायमर इथून मात्र ऑन झालेला आहे. दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. खूप महत्त्वपूर्ण वेळ आहे सर्वांकरिता. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पहिल्या चेंडूवरती रत्नराज याने हल्ला बॉल केलाय. इट्स अ नो बॉल अँड इट विल बी द हिट द 6. 6 धावा, षटकार. जसा चेंडू आला आणि त्याच वेगाने त्याला भिरकावलं. 6 धावांकरता षटकार. आज क्रिसमस नाताळ सण आपण पाहतोय आणि बरेचसे जे गावातील लहान मुलं आहेत त्यांना शाळेला सुट्टी आहे आणि आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्याकरता आज ते इथे आलेले आहेत. जल्लोष पाहायला मिळतोय. 6 धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन झालेलं आहे. आई एकविरा स्पोर्ट खुनी संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर आणि रत्नराज भोईर 6 या धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय. दोन्ही पंचांना विनंती आहे की स्पीडअप सामना झाला पाहिजे, कारण मागच्या सामन्याला सुद्धा खूप वेळ लागला होता. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय? पायचीची अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, त्या कारणास्तव पंचांनी उद्घोषित केलंय इट्स लेग बाईट्स. पायाला स्पर्श करून चेंडू मात्र निघून गेलाय एका धावेकरता आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या अंकावर. बॅटला स्पर्श करून चेंडू जवळपास निघून गेलाय, कारण की जेव्हा जेव्हा वेगाने चेंडू निघून जातो तेव्हा मात्र क्वचितचपणे बॅटचा स्पर्श आपल्याला पाहायला मिळतो आणि तो स्पर्श मात्र निश्चितप्रमाणे थोडासा हलकासा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर बिमर चेंडू होता, त्याच्यावरती ठोकला गेला षटकार. 7 धावा आल्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल जोडली गेलेली आहे. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज आहे रुपेश. सामना करतोय फलंदाज अनिश. डावखऱ्या हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र काय घडलंय पाहणं बंधनकारक राहील. निघून चाललाय चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. इट्स नो बॉल. 2 बिमर चेंडू हाताळलेले आहेत आणि याचाच अर्थ गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. गोलंदाज या सामन्यापुरती इथून मात्र त्याला गोलंदाजी करता येणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12 या अंकावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर मागणी केलेली आहे, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आणि तिसरे पंच विनोद नाईक सर आमच्या ऑपरेटिंग रूममध्ये आलेले आहेत. पाहिलं जाईल की चेंडू बिमर नो आहे की नाही आणि 1 अंकावर फेअर डिलिव्हरी आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला मिळते. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर पुन्हा देण्यात येईल.
सक्सेसफुल झाला तर धावसंख्या आहे फलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज तर म्हणता येणार नाही, तर कामचलाऊ गोलंदाज इथून मात्र आणलेला आहे. गोलंदाज आहे प्रतीक, कारण की षटक पूर्ण करणं आता मात्र ते बंधन इथून मात्र आहे गोलंदाज प्रतीक याच्यावरती. यावेळेस मात्र काय घडलंय, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही आहे, निश्चित प्रमाण म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज प्रतीक याने. आम ॲक्शन पाहता दर्जेदार गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते प्रतीकेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, काय घडलंय, पंच वळतायत, वाईटची उद्घोषणा आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 14 या अंकावर. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि धोकादायक धावसंख्येच्या पुढचं एक पाऊल इथून मात्र ओलांडलं गेलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा जरूर फलकावरती जोडल्यात आणि निश्चित प्रमाणे जर आपण विचार केला परिणाम स्वरूप जी षटक पूर्ण करण्याची जबाबदारी आहे ती प्रतीक याला सांभाळायची आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळायचं होतं इन बिटवीन द गॅपमध्ये, निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या अंकावर. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय, ही जमेची बाजू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. RT मूव्हीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेश ठाकरे प्रोप्रायटर आणि टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतायत. पुढचा चेंडू, आखोटप्प्याचा मारा, इथून मात्र चेंडूला सोडून दिलाय रत्नराज भोईर. याला माहिती आहे मेहनत न करता संघाला एक धाव मिळणार आहे आणि त्याच कारणास्तव एका धावेची मदत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या अंकावरती. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र बैठक शॉट, कमिटमेंट चांगली, निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार. बहारदार असरदार धमाकेदार षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला पुढील गोलंदाज आपण त्वरित यायचा आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. अजूनही पहिला षटक मार्गस्थ आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि तो क्लास काय आहे तो रत्नराज भोईर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जितकाच स्टायलिश प्लेअर आहे तितकीच स्टायलिश फटकेबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हरवला, फुटला किंवा काही घडलं तर नवीनच चेंडू देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलं गेलं, एक धाव मिळते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका धावेच्या मदतीनं 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ आहे आणि षटकातील एकूण एकंदर 5 चेंडूंचा खेळ आता मात्र समाप्त झालेला आहे. म्हणजे तब्बल एकूण जर आपण विचार केला तर या षटकामध्ये षटक खूप लांबवलं गेलं, म्हणजे 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, देखणा आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न आणि यशस्वी होतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एक षटकाच्या अखेरनंतर 23 धावा. महागडं षटक आपण पाहतोय.
रुपेश प्लस प्रतीक, कारण की 2 नावं घ्यावी लागतील. रुपेश याची गोलंदाजी जिथून मात्र संपुष्टात आली तिथून मात्र जर आपण पाहिलं तर प्रतीक याला आणलं गेलं. नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्याकरता निखिल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की जेव्हा षटक संपलं होतं तेव्हा इथून मात्र जर आपण पाहिलं तर एकंदर आपल्याला त्या बाबीनुसार नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नराज भोईर इथून मात्र स्ट्राईकवरती आपण पाहतोय. एकूण स्टॅटिक्समध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 13 धावांचं त्यांनी योगदान संघाकरता दिलंय रत्नराज भोईर याने. तोच रत्नराज भोईर आता मात्र स्ट्राईकवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. वेग तर चांगला आहे, वेगाचा पुरेपूर वापर चेंडू करतोय. हवाई सफर, काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, चेंडू निघून गेलाय षटकाराकरिता 6 धावा. याच्यानंतर होणारा सामना मित्रांनो, एका बाजूला संघ असेल साईराज कोशिंबे, तर एका बाजूला संघ आहे गावदेवी धोंडावडवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच रिपोर्टिंग करायची आणि जी काय आपली फीस आहे ती सुद्धा लगेचच पूर्ण करायची, जेणेकरून वारंवार तुम्हाला अलाउन्स करावे लागते. धावसंख्या जाऊन पोहोचले 29. या अंकावरती पुन्हा एकदा फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, स्टायलिश षटकार. आज 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे मान्यवर विजय पाटील आणि हेमंत बागल येवन जोडी यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया हा फलंदाज ते पारितोषिक पटकावेल का. रोहन सर, 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि रत्नराज याला स्वतःवरती विश्वास आहे. तर बघूया काय घडलंय, काय घडलंय. भीमर की बिमारी. भीमर चेंडू मात्र काहीसा पाठलाग सोडत नाहीयेत. तत्पूर्वी किती धावा जोडल्यात, फक्त आणि फक्त एकच धाव. 1+1 इट विल बी द काउंट 2 रन्स. पहिला भीमर नो चेंडू हाताळलाय गोलंदाज चेतन याने. खराब गोलंदाजी, सुमार दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते श्री गणेश स्पोर्ट मराठेपाडा संघाच्या माध्यमातून. यापुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येतोय. साईराज कोशिंबे आणि भरे या गोलंदाज तयार. चेतन याला पण पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा. गावदेवी धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईराज कोशिंबे असा हा 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अडोस पडोस की लढाई. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या बढतीनं 38 या अंकावरती आपण पाहतोय. 38 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर रत्नराज याची चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगाचा पुरेपूर वापर करतोय चेंडू. हवाई सफर, षटकार. सो मच डीजे. 33 धावांची नाबाद खेळी रत्नराज भोईर याच्या बॅटमधनं आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 9 चेंडूंचा त्याने 8 चेंडूंचा त्याने सामना केलाय रत्नराज भोईर याने आणि 33 धावा झळकवलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके आणि इथून मात्र वाईटची उद्घोषणा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 45 या अंकावरती.
45 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, कारण की रत्नराज भोईर याला माहिती आहे की आडव्या बॅटने धावा येत नसेल तर बुद्धिमत्तेचा वापर करून एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवावं, आणि तेच कामगिरी ही मात्र त्याने केलेली आहे. धावसंख्या 46 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचं पतन, फलंदाज बाद. फलंदाजी करण्याकरता केतन, बाद झालेला फलंदाज जर आपण विचार केला तर निखिल याने संघाकरता एका धावेचं योगदान दिलंय. रत्नराज याचा जर आपण विचार केला तर 34 धावांवरती खेळतोय. एक चांगली खेळी आतापर्यंत त्याने साकारलेली आहे. 9 चेंडूंचा त्याने आतापर्यंत खेळ दाखवलाय. फलंदाज आपण पाहतोय रत्नराज भोईर. नवीन गोलंदाज आलाय अजय. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे. शॉटॉम्पूलचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवरती. एकच धाव मिळेल, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 47 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम सुरेख रीतीने इथून मात्र सुरू आहे. आणि आजची सर्वोच्च धावसंख्या 54 धावा या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर बघूया तो विक्रम सुद्धा मोडीत काढला जाईल का. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. 1 बाउन्स. इट्स ओव्हर द रोप. 4 रन्स. फलंदाज अजय याने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर योगेशजी दलवी धोंडावडवले यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद योगेश. ओव्हर टू रोहन सर. धन्यवाद रवी मांजरेकर सर. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 51 या अंकावर आपण पाहतोय. 50 अप. भन्नाट वेग. गुड पीस ऑफ बॉलिंग. घडलंय काय. एक धाव मिळते. पंच गणेश पाटील यांचा इशारा येतोय. इट्स लेग बाईट्स. अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 52 या अंकावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि स्ट्राईकवरती आपण पाहतोय रत्नराज भोईर. राईट आर्मवरती विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र एक चांगला फटका, देखना फटका. बंदुकीतून गोळी निघावी तसा चेंडू निघून गेलाय. सीमा पार. 4 धावांकरता चौकार. तर निश्चितप्रमाणे ज्या संघाने 54 धावांचा जो विक्रम केला होता तो विक्रम मात्र त्याच संघाविरुद्ध मोडीत काढलाय. आई एकविरा स्पोर्ट खोनी या संघाने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 56 या अंकावर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र निघून चाललाय. इट्स हाय अँड हँडसम. षटकार. इथून मात्र जर आपण पाहिलं तर नवीन चेंडू मैदानात गेलेला आहे आणि रत्नराज भोईर याची वैयक्तिक धावसंख्या ची मागणी इथून मात्र केलेली आहे. तर त्या धावा आहेत 44. 44.
जिसके आगे भी 4 और पीछे भी 4, 44 धावा. 12 चेंडू आणि ठोकल्यात 44 धावा. संघाची धावसंख्या आहे 62-62. पिसं काढलेली आहेत रत्नराज भोईर याने, कारण की किल्ला सुद्धा वैयक्तिकरित्या त्याने चांगला लढवलाय. एकूण एकंदर जर आपण पाहिलं तर 6 षटकार त्याने ठोकलेले आहेत रत्नराज याने आणि एक चौकाराचा समावेश आहे. तर बघूया अर्धशतक पाहायला मिळेल का. आणि इट विल बी द हॅपन, इट विल बी द 6. पहिलं अर्धशतक झळकावलंय रत्नराज भोईर. टाळ्यांचा आवाज गडगडत राहिला पाहिजे आणि एक डीजेची सलामी सुद्धा होईल. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर मुख्य मंचावरती चर्चा होती रत्नराज भोईर याची आणि निश्चितप्रमाणे स्टायलिश जरी खेळाडू असला तरी सुद्धा फटकेबाजी सुद्धा तितकी स्टायलिश आहे. स्टॅटिक्समध्ये आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीनवरती रत्नराज 13 चेंडू 50 धावा आणि विशेष त्याच्या खाली आपण पाहतोय RT मूव्हीज लाईव्ह. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला 384.62 स्ट्राईक रेट. 6 षटकार 1 चौकार आणि 1 डॉट त्याने आतापर्यंत खेळलेला आहे. आणि मला तरी वाटते जो डगआउटमधनं टाळ्यांचा आवाज आहे तो पुन्हा एकदा आवाज आलाच पाहिजे रत्नराज याच्याकरता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 68 या अंकावरती. अखेरचं अंतिम षटक हाताळलं जाईल अक्षय याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथून मात्र काय घडलंय, घरंगळत चेंडू निघून चाललाय. मैदानाला चेंडू मात्र गुदगुल्या करतोय एका धावे करता. 50 या नाबाद धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय. नाव आहे रत्नराज भोईर. 13 चेंडू आणि 50 धावांची खेळी. चेंडूवरची नजर अगदी बहिरी सशाण्यासारखी आहे रत्नराज याच्याकडे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. घडलंय काय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 70. अब तक 70 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. रत्नराज भोईर मनोमन खुश आहे कारण की कामगिरी त्याने चोखरित्या बजावलेली आहे. पुन्हा एकदा फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न, फलंदाज स्वतःवरती निराश. केतन याला षटकाराची अपेक्षा होती पण MRIचे चेंडू आहेत आणि MRIचे चेंडू म्हटलं की फलंदाजांची सत्व परीक्षा. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडचं मैदान आहे आणि जास्तीत जास्त करून जर आपण पाहिलं तर योग्य टायमिंग जर साधलं गेलं तरच हा चेंडू सीमापार षटकाराच्या बाहेर जाऊ शकतो असं विश्लेषण आहे या MRI चेंडूचं. काय घडलंय, चेंडू मात्र हवेत आहे आणि निघून चाललाय चेंडू सीमापार षटकाराकरिता 6 धावांकरिता. धावसंख्या पुन्हा एकदा नेल्सन फिगर मध्ये आपण पाहतोय, जिसके आगे भी 7 पीछे भी 7, 77 धावा. 77 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल आणि निश्चितप्रमाणे जर आजच्या दिवसातील जर अंतिम विजेता संघ राहिला आई एकविरा स्पोर्ट खोणी संघ तर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ दी सिरीजच्या रेस करता रत्नराज याची वाटचाल जरूर पाहायला मिळेल. यावेळेस मात्र घडलंय काय तर बॅट निसटलेली आहे आणि तत्पूर्वी एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 78 या अंकावरती. 7 आणि 8 हे 2 अंक जर जोडले गेले तर 78 धावा होतात आणि 30 धावसंख्या इथून मात्र फलकावरती लागलेली आहे. स्वर्गीय संकेत
गोट्या पाटील आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं देखणं आयोजन देखणं नियोजन घडलंय काय तर केतन हा फलंदाज डगआउटच्या आश्रयाला जाईल अखेरच्या या चेंडूवरती आणि एकंदर 79 धावांचं लक्ष इथून मात्र समोर असेल तो संघ आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघ. पुढच्या टॉसकडे वळणार आहोत. गावदेवी स्पोर्ट धोंडावडवली आणि साईराज कोशिंबे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित यायचं आहे. हॅलो. तर नाणेफेकीकडे आपण वळतोय. खोणीगावचे उद्योगपती जे हनुमान क्रिकेट संघ खोणी संघाचे कॅप्टन सन्माननीय प्रमोद शिंगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्वर्गीय मुकुंदनाना शिंगोळे यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. तर नाण्याची ओळख आहे दोन्ही टीमचे कॅप्टन करता. एका बाजूला आहे स्वर्गीय अक्षय बागल आणि एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय संकेत पाटील. उद्योगपती प्रमोद शिंगे यांच्या शुभ हस्ते टॉस होताना आपण पाहतोय संकेत पाटील असा कॉल होता पण आलेला आहे अक्षय बागल. साईराज कोशिंबे संघ नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे उमेश. महत्त्वपूर्ण टॉस होता. हो नक्कीच. निर्णय काय असेल? बॅटिंग असेल. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जास्त वेळ न करता कारण की मैदानामध्ये सामना सुरू आहे. तर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाच्या संघनायकांना. वळूया आपण पुढील सामन्याकडे. सज्ज आहेत व्हॉइस ऑफ धोंडावडवली रवी मांजरेकर सर. तर धावांचा डोंगर उभा केलाय. धावा जमा करायचे आहेत तब्बल 79 24 चेंडूमध्ये. मगाशी बघितले आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या होती मराठेवाडा संघाकडे 54 धावा जमा केल्या होत्या. परंतु आता धावांचा डोंगर उभा केलाय टीम आई एकविरा खोणी संघाने. 78 धावा जमा केल्यात. 79 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 79 धावा. काय फलंदाजी केली रत्नराज याने. तब्बल 58 धावा कुठून काढल्यात. चेंडूंचा सामना किती केला तर 15 चेंडूमध्ये 58 धावा कुठून काढल्यात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 13 चेंडूचा सामना केला होता आणि 25 धावा कुठल्या होत्या. मग अशी रोहन सरांनी सांगितलं हा सामना जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर मॅन ऑफ द सिरीजसाठी रेसमध्ये असेल तो रत्नराज. कारण फलंदाजामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची. फलंदाजीच्या रेसमध्ये असेल. ओके. याच्यानंतर होणारा सामना साईराज कोशिंबे वर्सेस गावीदेवी धोंडावडवली. कोशिंबे संघाने नाणेफेक जिंकल्याने एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. आमंत्रित केलेले गावदेवी स्पोर्ट धोंडावडवली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. सलामीला 2 बॅटर आले. एका बाजूला वैभव
स्ट्राईकवर वैभव तो नॉन स्ट्राईक निलेश मराडे. गोलंदाज दीपक. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. पाहूया आता या षटकामध्ये काय करतोय. चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने धाडून देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तो एक धाव मात्र पूर्ण. एका धावाने अकाउंट ओपन होत आहे टीम श्री गणेश मराठे पाड्या संघाचा. श्री गणेश झालेला आहे. धावसंख्या 1. सामना करेल एक धडाडीचा फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार पटकावला होता निलेश याने. या सामन्यामध्ये अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. मैदानाला गुदगुलेकर चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी पाहायला मिळते परंतु एक धाव पूर्ण. धावा झाल्या आहेत त्या 2. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा जमा करण्यात यश आलेल्या टीम मराठेवाडी संघाला. थोडा वेळ हवेत चेंडू आहे. चेंडूची वाट पाहतोय कधी माझ्या हातात येईल परंतु चेंडू दूर होता. एक धाव मात्र पूर्ण. धाव झाले 3. दीपक. हे देखना फटका. फटक्याचं तो वजन. धावा आल्यात अर्धा डझन. 6 षटकार. टायमिंग चांगलं पाहायला मिळालं आणि चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. षटकार. सहा धावांनी धावसंख्या वाढते. माझे गुणलेखक सांगतात धावसंख्या झालेले 9. तुम्हाला सामना जर विजय करायचा असेल तर अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते सुरुवातीपासून हवेत. कारण तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत 79. त्याच्यामुळे सुरुवातीपासून मोठे फटके मारावेच लागतील. प्रयत्न चालले होता. हवे चेंडू आहे आणि महत्वाचा गडी बाद झालाय. निलेश मराठे बॅक टू पॅव्हलियन. या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला. निलेशाच्या रूपाने धावसंख्या झाली 1-9. नवीन बॅटर आलेले प्रतीक. पहिल्या सामन्यामध्ये प्रतीकाने चांगली साथ दिली होती निलेशाला परंतु आता पूर्णपणे मदार आहे ती प्रतीक याच्यावर. पण धावांचा डोंगर उभा केलाय. तो चढायचा असेल तर मोठे मोठे पावले टाकावे लागतील. मोठे मोठे फटके मारणे गरजेचं आहे टीम श्री गणेश मराठेवाडा संघाच्या या फलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. फॉर द विकेट. हवेत चेंडू आहे. हवेत चेंडू. मी म्हटलं ना जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि तो फटका प्रतीकाच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शिवाजी पाटील यांच्या मुखातून गायलेले हे गीत आपण ऐकलं. सुंदर गीत. अलिमघर गावचे सुपुत्र आहेत त्यांच्याच आवाजाचं हे गीत आपण बघितलं. आणि एक षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 15. रुपेश दादा 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती तर 64. चला घाई करा मित्रांनो. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकलेला दिसतो सुरुवातीपासून. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
कारण महत्त्वाचा गडी बाद झाले निलेश. पूर्णपणे मदाराचा प्रतीक आणि वैभव याच्यावर आहे. वैभव वैयक्तिक 2 धावावर खेळतोय आणि प्रतीक 6 धावावर खेळतो, त्याच्यामध्ये एक षटकार आहे. नागेश अगदी कव्हरच्या दिशेने थोडंसं लेची क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, त्याचा फायदा उठत आहेत दोन्ही बॅटर. 2 धाव पूर्ण आहे. 2 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झाले 17. यानंतर होणारा सामना साईराज कोशिंबे वर्सेस गावदेवी स्पोर्ट धोंडावडवली. कोशिंबे संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण रत्नराज याच्याकडून. एकच धाव मिळते. एका धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 18. 1 बाद 18. नागेश बॅटची काळा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या फाईन लेगच्या दिशेने गेला. 1 धाव पूर्ण केलेला, दुसऱ्याचा प्रयत्न करेल का, परंतु नाही. मानस होतं परंतु धाडच झालं नाही. एका धावने धावसंख्या 19. आता एका दुःखाचं कामच राहिलेलं नाही, मोठे फटके मारावे लागतील. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव, धावसंख्या 20. असे सामने प्रेक्षकांना मुळीच आवडत नाही. प्रेक्षकांना का आवडतं, जर मोठे फटके आणि ते फटक्यांपासून वंचित ठेवले. आता मराठेवाडी संघाला गोलंदाज नागेश यांनी हवे चेंडूवर परेश काय करतोय, हात पुढे केले झेल पकडण्यासाठी, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. 2 धावा पूर्ण होत्या. 2 धावाने धावसंख्या झालेली 22. पण जशी परेशाला वागता झालं नाही, त्याच्यामुळं ही परिस्थिती. असू दे, कधी कधी विनोद सुद्धा होतील. 1 धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न करेल का, तर मुलीच नाही. एकच धाव, धावसंख्या झाले 23. आता क्षेत्ररक्षक परेशला सांगतो तुझी जागा बदली कर. काय करतो परेश पाहूया. दोन षटकाची समाप्ती, धावसंख्या झालेली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 23. नवीन तिसरं षटक घेऊन आलाय रेकांत. रेकांत सामना करेल फलंदाज प्रतीक. 1 धाव तर मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. तर पूर्णपणे सामना सोडलाय की काय असं चित्र मैदानमध्ये पाहायला मिळत आहे मराठवाडा संघाच्या या फलंदाजांकडून. कारण मोठे फटके येत नाही, त्याच्यामुळे सहजरित्या 1-1 धाव पूर्ण करतायत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न चालू. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, परंतु नाही. 2 धाव पूर्ण, तिसरीचा प्रयत्न असेल आणि जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आलेले आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. 3 धावाने धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या 27. 79 धावांचा डोंगर चढायचा आहे. आता कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे चालताना आपण पाहतोय. रेकांत हो, त्रिफळाचीच गडी बाद झालेले आहे. अजून एक गडी बाद, दुसरा.
चेंडूमध्ये थोडीशी खराबी झाली त्याच्यामुळं पंचांनी निर्णय घेतलेला चेंडू बदली. धावसंख्या किती तर 27. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 27. तिसरं षटक चालू आहे, सॉरी तिसऱ्या षटकाचा 3 चेंडू शिल्लक आहेत. फसवा चेंडू आणि पंचांचे बोट आकाशाकडे. अजून एक गडी बाद. त्याच्यानंतर आमचे लाईव्ह टेलिकास्ट सन्माननीय सतीशजी भोईर या मान्यवरांचं या मुख्य मंचावर आगमन झाले. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. सतीश भोईर आणि रेखांत याच्या नावावर या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक. सन्माननीय विजय पाटील आणि हेमंत बागल येवन जोडी यांच्याकडून या विकेटसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. रेखांत काम 25. आता मी तर म्हणेन विनोदानं सांगायचं झालं तर मराठवाड्याच्या फलंदाजाने सुद्धा ठरवलं असेल कारण 1100 बक्षीस आहे ना मिळू दे रेखांतला आणि ते पटकावले रेखांत यांनी. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 27. नवीन बॅटर आला अल्पेश. बॉल येण्याच्या आधीच बॅट फिरली त्याच्यामुळे चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. फसवला गेलेला आहे. काय गोलंदाजी हाताली. या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 4 आणि 3 गड्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय रेखांत यांनी. खुशखबर. गावदेवी स्पोर्ट व शिवसेना शाखा धोंडावडवली पश्चिम आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 फक्त नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेची तारीख डिक्लेअर झालेली आहे 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. मित्रांनो या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. प्रथम पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपये. उलटा चेंडू परेश वागताच येत नाही ना त्याच्यामुळे ही परिस्थिती. दुसरा झेल गेलाय परेश याच्याकडून. परेश सराव करावा लागेल. स्पर्धेसाठी तब्बल 5 पारितोषिक असतील. परेशचा पिछा सोडतला. आता मात्र चांगला झेल आणि फलंदाज फेल. त्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 15,000 आणि पाचवं पारितोषिक आहे 10,000. मॅन ऑफ द सिरीज 52 इंची टीव्ही असेल. याच्या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. ठिकाण धोंडावडवली नगरी. दिनांक 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 ही स्पर्धा होणार आहे. या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. संपर्क साधा संजयजी दळवी शिवसेना शाखा प्रमुख धोंडावडवली. क्षेत्ररक्षक आहे परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांची दरार त्याच्यातून चेंडू फरार आला. ह्या दर्जेदार चौकार 4. खेळतो एकविरा खोणी आणि आज
दिव्य अंजूर गावची पालखी सुद्धा एकविरा इथे प्रस्थान झालेले आहे. आमचे एकविरा ब्रास बँडचे सर्व सदस्य तिथे सज्ज होते. चेंडू जागेवरच घरंगळत राहिला तर फलंदाज सांगतो थांब जरा, मला एक चेंडू अजून खेळू दे. रत्नराज फलंदाजी करताना 15 चेंडूचा सामना, 58 धावा. वा, सुंदर झेल, फलंदाज फेल. एका हातामध्ये झेल पकडलेलं आहे. हो, रहिकांनी सुद्धा चांगली कामगिरी केली, पण रहिकांत घाबरू नको, कारण 1100 रुपये तर मिळाले, भले मॅन ऑफ द मॅच नसेल, कारण एका बाजूला चांगली फलंदाजी केली ते रत्नराज याने, एका बाजूला चांगली गोलंदाजी, आणि याचबरोबर टीम आई एकविरा खोनी हा संघ विजय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, हरल्यांचे कौतुक, आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच रत्नराज. 15 चेंडूचा सामना केला, 58 धावा, आणि गोलंदाज